त्यासाठी आपण सहकार्य करा. तर सर आपल्या महाविद्यालयामध्ये शौचालय आहे. शौचालय असल्यास त्याचा पुरेपूर वापर आणि जसं आपला स्टॉप आहे महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांचं शौचालय वेगळं आहे, विद्यार्थ्यांचं वेगळं आहे, विद्यार्थिनींचं वेगळं आहे. फिजिकली डिसेबल DPH त्याच्यासाठी पण स्वतंत्र आणि विद्यार्थी याचा पुरेपूर वापर करतात. आम्ही देखील स्पीकरच्या माध्यमातून त्याला पूर्णपणे स्वच्छ ठेवणार आणि सर आपण जी योजना चालू आहे कदम स्वच्छता केली त्याबद्दल आपण स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेची सतत स्वच्छता करण्याचं काम करतो. पण एक आक्षेप देखील नोंदवतो. या शासनानं विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची कामं सांगू नका अशा प्रकारचा GR आमच्या इथं काढला हे अत्यंत चुकीचं धोरण आहे. कारण विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी ह्या लावल्याच पाहिजेत आणि त्याच्यासाठी जर त्यांच्याकडून एखादं काम करून घ्यायचं काम पडलं तर ते करण्यासाठी कायद्याने कधीही त्याला अडवणूक करता कामा नये. तुम्ही सांगितलं सर आपल्याला लक्ष केलं त्याबद्दल आम्ही वरच्या लेवलपर्यंत आम्ही काहीतरी प्रयत्न करू. पण स्वच्छतेची सवय ही मुळातच सगळ्यांपर्यंत लागायला आणि स्वच्छतेसाठी जर एखाद्या वेळेस शाळेने थोडंसं विद्यार्थ्यांवर केलं त्याच्यासाठी कायदा करून सरकारने त्याला विरोध करावा. कारण जपानसारखं प्रगत राष्ट्र देखील विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून विद्यार्थ्यांना त्या दिशेनं त्याचं पहिल्यापासून प्रबोधन करतात. आपल्यासोबत अनेक बोललेलं आहे आणि तर आपलं मत काय महाराष्ट्र या परिसरात आम्ही विद्यार्थ्यांकडून पूर्ण स्वच्छता करून घेतो आणि स्टाफसुद्धा स्वच्छतेत आपली खूप जागरूक आहे. म्हणजे तिथे जे आम्ही उद्बोधन करतो विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता टाकतो. आम्ही सगळं ग्राउंड वगैरे स्वच्छ करत विद्यार्थी आपल्यासोबत मॅडम 2-3 ग्राउंड आहे. आता आहे समोर एक मागचं ग्राउंड आहे, एक तिकडचं ग्राउंड आहे. तर आम्ही विद्यार्थ्यांना स्वच्छ करतो. शिवाय आमच्या ज्या वर्गखोल्या आहेत त्या वर्गखोल्यांनी प्रत्येक वर्गाला एक स्वच्छता प्रमुख नेमलेला आहे आणि जो बी कचरा असेल तर तो डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. पूर्ण कचरा तिकडे नेऊन जाळला पाहिजे. तर हे सगळं आम्ही हा पूर्णच आहे ना आमच्या शाळेत हे सगळं आम्ही विद्यार्थी मॅडमचं मत ऐकलेलं आहे. धन्यवाद मॅडम. आणि आपल्यासोबत काही विद्यार्थी जोडलेले आहेत. पुरेपूर वापर होतो आणि आपलं जे आल्यानंतर त्याचा पुरेपूर वापर होतो आणि आपल्या महाविद्यालयामध्ये असं कोणी आढळलं बाहेर जाण्यासाठी शाळा स्वच्छ राहिली म्हणून तुम्ही काही करता का? काय प्रयत्न करता? तुझा वर्ग स्वच्छ राहा म्हणून तू काय करतो? माझा वर्ग स्वच्छ राहायला पाहिजे म्हणून आणि त्यांना मुलांना सांगेन की चांगलं राहायचं, कचरा काढायचा, झाडून टाकायचं. उद्यापासून तू काय करते? स्वच्छतेसाठी काय संकल्प करतो? उद्यापासून तू स्वच्छतेसाठी काय करतो? मी माझ्यासाठी मी सगळं करणार आहे. कारण कपडे चेंज करून घेणार आहे, सगळं जाणार. धन्यवाद सर. आपण एक कदम स्वच्छता किंवा या योजनेअंतर्गत आपण सहकार्य कराल अशी आशा बाळगतो. लक्ष ठेवा.